महाराष्ट्राच्या मातकरी भूमीत कधी कधी वादळ येतं जे सगळ्यांच्या मनाला हादरवून टाकतं। असं वादळ जेव्हा येतं तेव्हा ते फक्त हवेच्या झोतासारखं नसतं, तर ते लाखोंच्या आशा, आकांक्षा, संघर्ष आणि जिद्दीचं प्रतीक असतं। असाच एक संघर्ष जो मराठवाड्याच्या मातीतून उभा राहिला आणि मुंबईच्या रस्त्यांपर्यंत येऊन पोहोचला, जिथे धैर्य आणि दृढ निश्चयाने इतिहास घडवला गेला। एका छोट्या गावातून निघालेला एक योद्धा जो आपल्या समाजाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतो, त्याच्या पाठीशी लाखोंचा जनसमुदाय आणि समोर शासनाच्या भिंती। पण या भिंतींना भेदण्यासाठी तो थांबत नाही, लढत राहतो। अशा या लढाईत काय घडलं, चला जाणून घेऊया। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाला अखेर विजय मिळालाय। मराठा आरक्षणाच्या मागण्या राज्य सरकारने स्वीकारल्या आहेत। सरकारने तात्काळ GR जारी केला तर आम्ही ताबडतोब मुंबई सोडू असं मनोज जरांगे म्हणाले आहेत। त्यावर सरकारनेही आम्ही एका तासात आरक्षणाचा GR तुमच्या हातात देऊ असं वचन दिले। मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संबंधीचा मसुदा जरांगे यांना वाचून दाखवला आहे। अर्थातच या मसुद्यावर आधारित मराठा आरक्षणाचा GR निघणार आहे, पण या मसुद्यात आणि GR मध्ये पात्र आणि अशात या शब्दांवर मनोज जरांगे यांनी विरोध दर्शवला आहे। त्यामुळे आता निघणाऱ्या GR मधून हे दोन शब्द हटवले जाणार आहेत। सरकारकडून काय काय मागण्या मान्य, एक नजर टाकूया। सातारा गॅजेटियरची अंमलबजावणी लवकरच सुरू करणार। अंमलबजावणी लागू करण्यासाठी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हमी घेतली आहे। सरकारने 1 महिन्याचा वेळ मागितलाय। विखे पाटील आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी हमी दिली। मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार, त्याचाही GR काढला जाणार आहे। सरकार 58 लाख कुणबी नोंदींचा रेकॉर्ड ग्रामपंचायतींवर लावणार आहे। सगळे सोयऱ्यांबाबत निर्णय होऊ शकला नाही, कारण सगळे सोयऱ्यांबाबत 8 लाख हरकती आहेत। त्यामुळे अंमलबजावणी करण्यासाठी वेळ लागणार आहे। मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना सरकार 1 आठवड्यात मदत देणार आहे। राज्यपालांच्या स्वाक्षरीने तातडीने GR काढला जाणार आहे। मराठवाड्यातील मराठा समाजासाठी हे मोठं यश आहे, पण शासनाच्या निर्णयानंतर थोडीशीही फसवणूक झाली तर महाराष्ट्रात एकाही नेत्याला किंवा मंत्र्याला फिरू देणार नाही, असा कडक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। GR जारी करण्यासाठी राज्य सरकारचे अधिकारी निघाले आहेत। सरकारकडून GR ची प्रक्रिया सुरू झाली आहे। उपसमितीने जरांगे यांच्या समोर ठेवलेला मसुदा तसाच आरक्षणाच्या GR मध्ये येणार आहे। मसुद्यात पात्र व्यक्तींचा कुणबी किंवा मराठा कुणबी असा उल्लेख आहे, मात्र मसुद्यातील पात्र आणि अशात या 2 शब्दांवर जरांगे यांनी आक्षेप घेतला आहे। त्यामुळे GR मधून हे शब्द काढून टाकले जाणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत। आपण लढाई जिंकली आहे। काही मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास सरकारने दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे। मराठा आंदोलकांचा विजय झाल्याचं जरांगे पाटील यांनी घोषित केलं आहे। GR निघाल्यावर 1 तासात मुंबई सोडतो असंही ते म्हणाले। त्यावर सरकारने 1 तासात आम्ही GR काढतो असं उत्तर दिलं आहे। यावेळी मनोज जरांगे पाटील काय म्हणाले, चला बघूयात। सर्वप्रथम राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि सर्व सदस्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो। या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिवही प्रत्यक्ष उपस्थित आहेत, त्यांचेही मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद। सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन। विषय शांततेने समजून घेण्याची गरज आहे। आपलं मत आपण लेखी स्वरूपात सरकारला निवेदनाद्वारे सादर केलं आहे। सरकारचं शिष्टमंडळ हे प्रति पुन्हा एकदा तुमच्या हातात देणार आहे। तुम्हाला ते मान्य असेल तर तासाभरात सरकार GR जारी करणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे। हा लढा फक्त आरक्षणाचा नव्हता, तर न्यायाचा आणि समानतेचा होता। आता GR निघाल्यानंतर काय होईल ते पाहणं रोचक ठरेल। पण एक गोष्ट नक्की, मनोज जरांगे सारख्या नेत्यांच्या जिद्दीमुळे महाराष्ट्रात नवे बदल घडत आहेत। तुम्हाला काय वाटतं, कमेंट्स मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।